नाही तर मग येते उद्या भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय संजयजी महाकाळकर साहेब, संचालक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय राजूजी मदनकर साहेब व त्यांचे सर्व सहकारी, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचं आगमन झालेलं आहे। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सन्माननीय संजयजी महाकाळकर साहेब यांच्या हस्ते रीतसर फीत कापून आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन पार पडणार आहे। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक सन्माननीय संजयजी महाकाळकर साहेब विनंती करेल त्यांनी फीत कापून कार्यक्रमाचं उद्घाटन करावं। उद्घाटन झालेलं आहे। आपण बाबांना प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा नमस्कार। आगमन गीताने माऊलीचे आगमन आपल्या विचार मंचाकडे होत आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय राजूजी मदनकर साहेब यांच्या हस्ते फीत कापून त्यांचा आतमध्ये प्रवेश होत आहे। आपण एकटेने बाबांना प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा नमस्कार। पाहुण्यांना मी विनंती करतो त्यांनी आतमध्ये प्रवेश करून सर्वप्रथम पाहुण्यांचे हस्ते दीप प्रज्वलित होणार। आजच्या कार्यक्रमाचे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय राजूजी मदनकर साहेब कार्यक्रमाचे उद्घाटन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक
सेवक मंडळाचे संचालक सन्माननीय संजयजी महाकाळकर साहेब यांच्या हस्ते दीप प्रज्वलित होत आहे। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय राजूजी मदनकर साहेब यांच्या हस्ते सुद्धा दीप प्रज्वलित होत आहे। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय मनोहररावजी देशमुख साहेब हे सुद्धा दीप प्रज्वलित करीत आहेत। त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक सन्माननीय टिकारामजी भेंडारकर साहेब यांच्या हस्ते दीप प्रज्वलित झालेली आहे। त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष मार्गदर्शक आदरणीय छोटेलालजी भुरे साहेब यांनी सुद्धा दीप प्रज्वलित केलेली आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपण सर्वप्रथम बाबांना एकट्याने प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुंदेव जी को प्रणाम, परमात्मा नमस्कार। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय राजूजी मदनकर साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी भगवंताच्या प्रतिमेचं पूजन करून माल्यार्पण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सोबत आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन संजयजी महाकाळकर साहेब, कार्यक्रमाला उपस्थित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे पदाधिकारी व परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळांतर्गत सर्व मार्गदर्शक
हनुमानजीच्या प्रतिमेचं पूजन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते पार पडलेले. आपण सर्व मिळून एकतेने बाबांना प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा नमस्कार जी. त्याचप्रमाणे आपले सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमेचं माल्यार्पण करून स्वागत करण्याकरता मी या ठिकाणी आमंत्रित करीत आहे. आपल्या लाखणी परिसरातील ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय गोपीचंदजी भरणे साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी महान त्यागी बाबा जुमदेवजींच्या प्रतिमेचं माल्यार्पण करून स्वागत करावं. ज्या महामानवानी समाजातील दुःखी कष्टी शोषित पीडित वंचित लोकांना सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त करून परमेश्वरी कृपेचा परिचय करून देणारे, अंधश्रद्धा वाईट व्यसनातून मुक्त करणारे मानव धर्माचे संस्थापक विश्वगुरु महामानव महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमेला आपल्या ह्या परिसरातील ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय गोपीचंदजी भरणे साहेब, त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक संजयजी महाकाळकर साहेब यांच्या हस्ते महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमेचे माल्यार्पण करून स्वागत होत आहे. स्वागतासाठी सज्ज परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळांतर्गत सर्व मार्गदर्शक कार्यकर्तागण, सेवक सेविका यांच्या उपस्थितीमध्ये महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमेचं स्वागत होत आहे. आपण सर्वांनी एक चित्त एक लक्ष ठेवून बाबांना प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव
नमस्कार जी. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या मातोश्री आई वाराणसी आहे, यांचं सुद्धा कार्य महान आहे, म्हणून आईचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होणे आणि स्वागत करणे हे आमचे पहिले आद्य कर्तव्य समजून आईच्या प्रतिमेचं स्वागत करण्याकरिता सौ छायाताई मदनकर, त्याचप्रमाणे नीतूताई महाकाळकर, शोभाताई लांजेवार व त्यांच्या सहकार्य करण्याकरता आमच्या काही महिला सेवक मंडळी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांच्या मातोश्री आई वाराणसी आहे यांच्या प्रतिमेचं माल्यार्पण करून स्वागत करण्याकरता सज्ज झालेले आहेत. त्याचप्रमाणे बाबांच्या सेविका तथा जिल्हा परिषद सदस्य विद्याताई कुंभरे, त्याचप्रमाणे कनेरी दगडी येथील सरपंच श्रीमती लताताई शेंडे, त्या सुद्धा आईच्या प्रतिमेचं स्वागत करण्याकरता या ठिकाणी शोभाताई लांजेवार यांना सुद्धा विनंती करतो, त्यांनी सुद्धा आईच्या प्रतिमेचं स्वागत करण्याकरिता सहकार्य करावं. आज या ठिकाणी आपण सर्वतोपरी उपस्थित झालो. त्या पाठीमागचा काहीतरी उद्देश असतो आणि तो उद्देश ठेवून आपण या ठिकाणी सगळे सेवक सेविका, बालसेवक, ग्रामस्थ या ठिकाणी आपण प्रामुख्याने आपली हजेरी लावली. हा कार्यक्रम जो घडत आहे, जो होत आहे, हे कार्य ज्या महामानवांनी गोरगरीब, दुःखी, कष्टी, शोषित, पीडित, वंचित लोकांकरिता स्वतःच्या हाराचं मनी, रक्ताचं पाणी करून ही दैवी शक्ती प्राप्त केली आणि आम्हासारख्या मानवापर्यंत निष्काम भावनेने वाटून दिली. याच्यामध्ये सर्वात मोठा आणि सिंहाचा जर वाटा असेल तर आपल्या मातोश्री आई वाराणसी आहे. आणि म्हणून असं आहे, आपल्या या सर्वांच्या मातोश्री आई वाराणसी आहे यांच्या प्रतिमेचं माल्यार्पण करून स्वागत होत आहे. स्वागत करण्याकरता या ठिकाणी सज्ज झालेल्या सौ छायाताई मदनकर, नीतूताई महाकाळकर, शोभाताई लांजेवार व इतर आमच्या सर्व महिला मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये आईचं स्वागत होत आहे.
नमस्कार जी. पाहुणे मंडळींना मी विनंती करतो त्यांनी कृपया मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. हम जिनकी कृपा से खाते हैं उनके भी गुणगान गाते हैं. हम जिनकी कृपा से खाते हैं उनके भी गुणगान गाते हैं. हम दिल वाले हैं बाबा के, हम बाबा के, हम बाबा के सेवक हैं. हम बाबा वाले हैं, हम बाबा के सेवक हैं. हम बाबा वाले हैं, हम बाबा के सेवक हैं. हम बाबा वाले हैं, हम बाबा के सेवक हैं. हम बाबा की शान बाबा तुझा भावाना, या मानो धर्माची शान बाबा तुझा भावाना. आम्हा सेवकांचा स्वाभिमान बाबा तुझा भावाना. आम्हा सेवकांचा स्वाभिमान बाबा तुझा भावाना. आम्हा सेवकाचा मान बाबा तुझा भावाना. ओ मेरे बाबा हनुमान जी वो आएंगे. ओ मेरे बाबा जुमदेव जी आएंगे. स्वर्ग सिंहासन छोड़ के बाबा मेरे आएंगे. जय हो स्वर्ग सिंहासन छोड़ के बाबा मेरे आएंगे. आजी को अर्जी लगाओ झोली फैलाओ. अर्जी लगाओ झोली फैलाओ. वो भर जाएंगे, हाँ वो भर जाएंगे. स्वर्ग सिंहासन छोड़ के बाबा मेरे आएंगे.
खूप सुंदर असं या ठिकाणी लेझिम नृत्य या ठिकाणी सादर झालं. या लहान लहान बालिकांसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचे स्वागत करूया. आज हे कार्यक्रम ज्या ठिकाणी होत आहे, ज्यांनी आपला हा एवढा मोठा आवार आमच्या एका शब्दावरती, ज्यांनी आम्हाला कार्यक्रमाकरता ही जागा उपलब्ध करून दिली, असे सन्माननीय किल्लाराम आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक सन्माननीय, आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचे. संजयजी महाकाळकर साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याकरता या ठिकाणी मी आमंत्रित करतोय. सन्माननीय योगराजजी डाबरे कार्यकारिणी समितीचे उपाध्यक्ष यांनी, उद्घाटक साहेब सन्माननीय संजयजी महाकाळकर साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन साहेबांचे स्वागत करावं. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्षाने उपस्थित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक जगन्नाथजी सोनकुसरे काकाजी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याकरता मी या ठिकाणी आमंत्रित करतोय सुदर्शनजी झलके. त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय मारुतरावजी राऊतगुरुजी यांचे स्वागत करण्याकरता हेमराजजी डाबरे यांना मी विनंती करतो, त्यांनी साहेबांना पुष्पगुच्छ देऊन साहेबांचे स्वागत करावं. त्याचप्रमाणे प्रामुख्याने या कार्यक्रमाला ज्यांनी आपली उशिरा का होईना हजेरी लावली असे काम परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक सन्माननीय वासुदेवरावजी पडोळे साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याकरता या ठिकाणी आमंत्रित करतो. कोमलजी नागलवाडे यांना मी विनंती करतो, त्यांनी सन्माननीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक वासुदेवरावजी पडोळे साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन साहेबांचे स्वागत करावं. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित लाखणी परिसरातील प्रमुख मार्गदर्शक आदरणीय गोपीचंदजी भरणे साहेब यांचे स्वागत. विशालजी डाबरे यांना विनंती करतो, त्यांनी साहेबांना पुष्पगुच्छ देऊन साहेबांचे स्वागत करावं. त्याचप्रमाणे ज्यांनी आपलं हे मानव धर्माचे एक सेवक संमेलन घडवण्याकरता ज्यांनी अथक परिश्रम केले असे या कार्यक्रमाचे आयोजक माननीय लक्ष्मणजी लांजेवार साहेब यांचे स्वागत. माननीय सोमराजजी धांडे यांना मी विनंती करतो, त्यांनी साहेबांना पुष्पगुच्छ देऊन साहेबांचे स्वागत करावं. लांजेवार यांनी त्यांची मुलगी तब्येत बरोबर नाही, कार्यकर्त्याची भाव समजतो आम्हाला त्या साईडला कोणाला ओमिना लांजेवार यांना तुमच्या मुली प्रकृती बरोबर साईडली आहे. ओमिना लांजेवार यांच्या मुली तब्येत बरोबर नाही, त्यांनी कृपया स्टेजच्या साईडला यावं. आज जो हा एवढा भव्य दिव्य सेवक संमेलन ज्या ठिकाणी होत आहे, ज्यांनी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली असे ते ह्या गावचे पाटील सन्माननीय किल्लारामजी डोलीरामजी नागलवाडे साहेब यांचं स्वागत आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्याकरिता मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक व या कार्यकारिणी समितीचे सदस्य जयंतजी बिनझाडे यांनी साहेबांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन साहेबांचे सत्कार करावा. लक्ष्मणजी लांजेवार, जयंतजी बिनझाडे. त्याचप्रमाणे ह्या गावचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय जुगनबाई बावणे, जुगनबाई तुकारामजी बावणे यांचे सुद्धा या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सत्कार होणार आहे, त्याकरिता मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. एक महिना त्या उपस्थित नाहीत. त्याचप्रमाणे या गावच्या ज्येष्ठ नागरिक येनुबाई बुधाजी
ताराबाई यशवंतजी बळवाई, पानाबाई गणाजी नागलवाडे, सत्यभामाबाई संपतजी बोरकर, सत्यविजय दाजीबा झलके, सजूबाई बारसागरे, केशवजी झलके, टिकारामजी शेंडे, तुळसाबाई बकारामजी शेंडे यांनी कृपया स्टेजवर येण्याची कृपा करावी. त्याचप्रमाणे माजी सैनिक धनपालजी मुरलीजी रांजेवार सेवानिवृत्त सैनिक त्यांनी सुद्धा या ठिकाणी येण्याची कृपा करावी. त्याचप्रमाणे BSF मध्ये जे नव्याने रुजू झालेले आहेत ते रोहित रुपचंदजी शेंडे यांनी सुद्धा स्टेजवर येण्याची कृपा करावी. श्याम सुंदर रमेशजी झलके ज्यांचं CRPF मध्ये जॉईनिंग झालेले आहे त्यांनी सुद्धा स्टेजवर येण्याची कृपा करावी. रोहित रूपचंदजी शेंडे यांचे वडील आहेत. रोहित रूपचंदजी शेंडे हे आपल्या कार्यावर रुजू आहेत आणि त्यांचे वडील रूपचंदजी शेंडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. खऱ्या अर्थात त्यांचा सत्कार या ठिकाणी आजच्या ह्या कार्यक्रम समितीचे पदाधिकारी यांना विनंती करतो त्यांना साहेबांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार व स्वागत करावं. त्याचप्रमाणे ह्या गावचे ज्येष्ठ नागरिक केशवजी झलके गुरुजी यांचं सुद्धा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून सत्कार करावा. कार्यकारिणी समिती सदस्यांना विनंती करतो. तिकडे बघा ना कोण आले आता कोण टीकारामजी शेंडे यांचे स्वागत. त्याचप्रमाणे टीकारामजी शेंडे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्याकरिता शमशेरजी गोमास यांना विनंती करतो. त्यांनी साहेबांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून सत्कार करावा. निलकंठजी गोमासे आपण सुद्धा स्टेजवर येण्याची कृपा करावी. अक्षयजी गिदमाळे आपण सुद्धा स्टेजवर येण्याची कृपा करावी. त्याचप्रमाणे ह्या गावचे ज्येष्ठ नागरिक निलकंठजी गोमासे गुरुजी यांचं शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्याकरता अक्षयजी गिदमारे यांना विनंती करतो. त्यांनी या ठिकाणी येऊन साहेबांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून सत्कार करावा. नरहरीजी नागलवाडे यांना सुद्धा मी विनंती करतो त्यांनी या ठिकाणी यावं. त्यांचा सत्कार करण्याकरता सोमराजजी धांडे यांनी मंचावर येऊन साहेबांना पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन स्वागत करून सत्कार करावा. आमच्या मातृतुल्य येनुबाई लांजेवार या ठिकाणी ते आलेले आहेत. त्यांचा आपण सत्कार करूया. सत्कार करण्याकरिता जनार्दन लांजेवार आई मंजुषा मोहतुरे व मंजुषा मोहतुरे यांनी या ठिकाणी आईला शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून सत्कार करावा. येथे गर्दी नको करा तुम्ही त्यांना जाऊ दे. या चला लाईन मध्ये अजून आहेत का? आमच्या ह्या